नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली आहे. ज्या हप्त्याची तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून वाट बघत होता, जो हप्ता रखडला होता, त्याचा निर्णय आज लागला आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, बघा, तुम्हाला मार्च महिन्याचा पण हप्ता भेटलेला नाही आणि काही बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता भेटलेला नाही. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. अगदी 5 मिनिटापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आणि महिलांना आता मेसेज यायला पण सुरुवात झाली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. लाडक्या बहिणींना आता मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. सरकारच्या माध्यमातून आता याद्या लावण्यामध्ये आले आहे. पहा लाडक्या बहिणींनो, पैसे कधी येणार बघा, लवकर बघून घ्या. भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता. हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु लाडक्या बहिणीला हप्ता भेटला नव्हता. तर मग आता लाडक्या बहीण हो, बघा, सरकारने आता टोटल 3 टप्प्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय आताच बैठकीमध्ये घेतला आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये आता मेसेज यायला सुरुवात पण झाली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 12 जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली आहे. जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे टोटल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हो लाडक्या बहिणी हो, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर 3,000 रुपये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सकाळपासूनच आता वितरण सुरू झालं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक अडचण आहे. सरकारने सांगितलं आहे, ज्या लाडक्या बहिणी यादीमध्ये येणार नाही त्यांना आज लाभ मिळणार नाही. तुम्ही बरोबर ऐकलं. सरकारने निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं, नंतर पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्यांदा नंतर पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये, म्हणजे की टोटल महाराष्ट्रामध्ये वितरण होते. बघा, 36 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. परंतु आज फक्त 12 जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केली आणि त्याच 12 जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या बघा 12 वाजेपर्यंत निधी या ठिकाणी जमा होणार. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात लाडक्या बहिणींनो. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे सरकारने निकष आता लावलेले आहे. अत्यंत कडक निकष आहे. तुम्हाला वाटत असेल माग जसा डिसेंबरचा हप्ता आम्हाला भेटला, अगदी त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता भेटला, अगदी त्याचप्रमाणे पुढील हप्ते देखील आम्हाला मिळणार, तर चुकीचं आहे. सरकार आता बदलल्यामुळे सरकारने नियम अटीमध्ये काही निकष घातले आहे. त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच आता तुम्हाला लाभ मिळणार. सर्वात महत्त्वाची आहे यादी. बघा, आता 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही पाहून घ्या. जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार. त्यासोबत बघा, आता निकष कोणते आहे बघा, निकषांमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. चला तर मग आता निकष सर्वात महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा निकष अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया आणि नंतर त्या 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा होणार. बघा, आता पात्रतेचे आणि अपात्रतेचे निकष सरकारच्या माध्यमातून प्रकाशित करण्यामध्ये आले आहे. निकषांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणीच्या अकाउंटमध्ये टोटल 2 हप्ते जमा करण्यामध्ये येत आहेत. आता बहिणी हो, तुम्ही पात्र आहात का नाही जाणून घ्या. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी आपण पात्र आणि अपात्रतेची यादी जोडली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही याबाबत सरकारने स्पष्ट निकष लावले आहे. हे निकष खालीलप्रमाणे आहेत. जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही निकषामध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही जर या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला निधी मिळणार आणि जर काय तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. बघा, आता सरकारने अपात्रतेचे नियम लावले आहे. बघा, तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात या निकषावर सध्या अवलंबून आहे. आता पहिला निकष सरकारने लावला आहे, ज्या महिला केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा बेनिफिट घेत आहे त्या या योजनेसाठी अपात्र असतील. म्हणजे की बघा, आता याचा सरळ सरळ अर्थ काय निघतो बघा,
या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या इत्या कोणतर बघा कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही अपात्र राहणार आहे. म्हणजे की बघा सरकारने सांगितलं आहे आता दुसऱ्या देखील काही योजना आहे. आता काही महिला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेतात आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतात. सरकारचं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेसारख्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं. आता बघा सरकारची पुढील अट आहे पुरुष लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला सांगितल्यावर अगदी हसू देखील येईल. काही या ठिकाणी पुरुष देखील चुकीचं आधार कार्ड बनवून चुकीचं पॅन कार्ड बनवून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि लाभ घेतात. आता तशांना देखील लाभ मिळणार नाही सरकारने सांगितलं. बघा पुढील या ठिकाणी सरकारने अट घातली आहे एकाच कुटुंबातील बघा 2 पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर केवळ 2 महिलांनाच लाभ मिळेल. म्हणजे की बघा जर तुमच्या घरामध्ये 3 महिला असतील तुमचं कुटुंब एक असेल राशन एक असेल आणि 3 महिला लाभ घेत असतील तर सरकारचं म्हणणं आहे फक्त 2च महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. कारण की बघा सरकारचा हे उद्देश आहे की या ठिकाणी पात्र महिलांना लाभ मिळावा. त्यामुळे सरकारने पात्रतेचे नियम आता लावले आहेत. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या ज्या कुटुंबामध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलं ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे बघा त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा सरकारचे कडक निकष आहे आणि ज्या महिलांचे वय बघा 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त हो तुम्ही बरोबर ऐकलं 65 पेक्षा जास्त वय जर महिलाचं असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण की बघा आता हे निकष आणि हे अटी सरकारच्या माध्यमातूनच लावण्यामध्ये आले आहे. तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हालाच आता घर बसल्या तुम्ही चेक करू शकता. अत्यंत महत्त्वाच्या या अटी आहे जे की सरकारच्या माध्यमातून सध्या घालण्यामध्ये आले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या पुढील अट या ठिकाणी सरकारने घातली आहे जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षाही वरती असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात तुम्हाला लाभ मिळणार नाही. बघा हे कडक नियम सरकारने घातले. आणि आणखीन एक मोठा जर नियम सांगा झाला ज्या महिलांची KYC आहे ज्या महिलांचं आधार लिंक आहे अशाच पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होणार. आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये मार्चचाच हप्ता येणार म्हणजे की 1,500 रुपये. आता काही महिन्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता मिळाला नाही आणि चालू महिना बघा म्हणजे की बघा तुम्हाला चालू महिन्याचा पण हप्ता भेटलेला नाही. म्हणजे की जर तुमचे डिसेंबर पासून देखील हप्ते रखडले असतील तुम्ही KYC केली असेल तर सर्व हप्ते तुम्हाला मिळणार. सरकार या ठिकाणी जास्त लाभ देणार नाही. जो महिना आहे त्याच महिन्याचा लाभ या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. आता कोणती यादी आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार चला तर अगदी काही सेकंदामध्ये पाहून घेऊया. तर बघा लाडक्या बहीण हो सरकारच्या माध्यमातून यादी आली आणि यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे. बघा 12 जिल्ह्यांची यादी आली आहे तो म्हणजे की नाशिक. हो जर तुम्ही नाशिकमधील जर लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा सरकारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये पण लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की धुळे जिल्हा हो आणि त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्हा. बघा त्यानंतर जिल्हा येतोय तो म्हणजे की जळगाव जिल्हा. जर जळगाव जिल्ह्यामधून तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत पडणार नाही. बघा सरकारने फक्त याच 12 जिल्ह्याची आज यादी जाहीर केली. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की अहमदनगर. हो बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण लाभ मिळणार. त्यानंतर औरंगाबाद बघा येथे देखील लाभ मिळणार. त्यानंतर जालना त्यानंतर बीड त्यानंतर परभणी. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांच्या याद्या आता प्रकाशित करण्यामध्ये आली आहे. बघा आणि या ठिकाणी पुढे देखील काही यादी आहे परंतु बघा त्या 12 जिल्ह्यामध्ये आज लाभ मिळणार नाही. आता बघा
पुढील जिल्ह्याच्या याद्या देखील आपण सांगूया. जेव्हा लाभ मिळणार बघा, जेव्हा सरकार यादी जाहीर करते तेव्हाच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येत असते. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बीड झाला, त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद बघा, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये पण महिलांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या की गुढीपाडव्याचं महिलांना गिफ्ट मिळणार. बघा सरकार कसं काय गिफ्ट देणार. बघा सरकार या ठिकाणी बघा, सरकारचा जो विचार आहे तो या ठिकाणी खूपच हुशार आहे. सरकारने लाडक्या बहिणींना आतापर्यंत 2100 रुपयांचा हप्ता केला नाही. सरकार म्हणलं होतं आमचं या ठिकाणी सरकार पुन्हा आलं, बघा भाजप सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये करू, परंतु आतापर्यंत त्याबद्दल सरकारने अधिवेशनातही कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे महिलाला प्रत्येकी 1500 रुपयांचा लाभ मिळणार. बघा राज्य सरकार बघा, जे काय आपलं सरकार आहे त्याच्या माध्यमातूनच निर्णय होतो आणि राज्य सरकारने आतापर्यंत तिजोरीवर ताण येऊन दिला नाही. त्यामुळेच या ठिकाणी राज्य सरकारने 1500 रुपयांचा लाभ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे की आता महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, तर लक्षात घ्या पुढील जेव्हा निवडणूक येईल तेव्हा महिलांना 2100 रुपये मिळणार. आणि बघा यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तरच या ठिकाणी तुम्हाला या 1500 रुपयांचा सध्या चालू महिन्याचा लाभ मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.